नमस्कार. डॉक्टर श्री द देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत. आज आपण तृप्ती दीप या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. पण अज्ञानाला मात्र प्रवृत्ती हवीच. ज्ञान न झालेल्याने प्रवृत्तीचा आग्रह धरणे सर्वथा योग्यच आहे, कारण माणसाने स्वर्ग वा मोक्षासाठी प्रयत्न म्हणजे प्रवृत्ती केलाच पाहिजे. नरजन्म प्राप्त झाल्यावर त्याचा पूर्ण उपयोग करावा असे सर्वच संत सांगतात. श्री समर्थ म्हणतात, जन्म आलियाचे फळ काही करावे सफळ, ऐसे न करिता निर्फळ भूमिभार होये. दासबोध. प्रवृत्तीशिवाय लौकिक, पारलौकिक किंवा पारमार्थिक यातील एकही फळ प्राप्त करता येणार नाही. मुक्ताने लौकिक जीवनात कसे जगावे? लौकिक जीवन जगणाऱ्यात जीवनमुक्त राहत असेल तर त्यांच्या कलाने राहून शरीर, वाणी व मनाने सर्व प्रकारचे काम करावे. जो जनामध्ये वागे, परी जनावेगळी गोष्टी सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे, तोची साधू. दासबोध. श्री गोरा कुंभार, सावतामाळी इत्यादी संत या प्रकारचे आहेत. त्यांनी जनात राहून व आपला व्यवसाय करून जनांना पारमार्थिक मार्गदर्शन केले आणि त्याबरोबरच स्वतःची आत्मस्थिती सांभाळली. मुक्ताने साधकामध्ये कसे राहावे? जीवनमुक्त प्रामाणिक साधकांमध्ये राहील तर त्याने त्यांना ज्ञान होण्यासाठी कर्माचे सर्व दोष दाखवून स्वतःही त्या दोषांचा त्याग करावा. जीवनमुक्त श्री तुकाराम महाराजांचा स्वतःसंबंधी विचार आहे, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तेची देऊ. सर्व संतांनी माणसाचे स्तर लक्षात घेऊन त्यांना त्यानुसार उपदेश केला आहे. बद्धामध्ये जणू बद्ध, साधकात जणू साधक, मुक्तामध्ये मुक्त, एरवी सहज स्थिती, स्वभाववशात ज्ञानोत्तर भक्ती व समाजकारण इत्यादी प्रकारे त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू असतात. अशा अनेक निष्ठांचे कारण. तान्ह्या मुलाचा पिता जसा त्याच्या कलाने सर्व काही करतो, त्याप्रमाणे ज्ञानी अज्ञानाच्या कलाने वागतो. सामान्य जनांना मार्ग दाखवण्यासाठी तो ज्ञानी त्यांच्या कलाने घेत त्यांना शिकवतो. मुलाचे चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनास शिकवावे हळूहळू. दासबोध. न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम. ज्यांच्यात वावरून त्यांचे कल्याण करायचे असते त्यांच्याशी ज्ञानी फारच समजूतदारपणे वागतो, त्यांचे दोष विचारात घेत नाही. मुलाच्या चालीने कसे चालावे? बालवयातील मूल टाकून बोलले म्हणजे शिवीसुद्धा किंवा त्याने मारले अगदी पायानेही तरीसुद्धा पित्याला दुःख व क्रोध यातील काहीच न होता उलट तो बालकाचेच कौतुक करतो. सामान्य माणसांनी संतांचे छळ केल्याची अनेक उदाहरणे आहेत. पामर व विषयी लोकांना साधू, संत, तत्त्वज्ञ, बैरागी इत्यादींचा रागच येतो. ढोंगी, बाणगुळ इत्यादी शब्द त्यांना लगेच आठवतात. असे छळ झाले तरी संत समाजावर न संतापता आपले काम करीत राहतात. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात, अशी संतांची व्याख्या श्री तुकाराम महाराजांनी केली आहे. जीवनमुक्ताची कार्यपद्धती. अज्ञानी जनांनी केलेली निंदा किंवा विद्वानांनी केलेली स्तुती यामुळे ज्ञानी त्यांची निंदा वा स्तुती करीत नाही, तर ज्यामुळे त्यांना आत्मज्ञान होईल असे वागतो. बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे संतांचे ब्रीद आहे. त्याला धरून त्यांची सर्व वर्तणूक असते. कोणी वंदा कोणी निंदा, आमुचा स्वहिताचा धंदा. तुकाराम महाराज. असा जीवनमुक्तीपूर्वी व नंतरही त्यांचा बाणा असतो. निंदेला निंदा व स्तुतीला स्तुती असे व्यवहारी वागणे त्यांचे नसते. ज्ञानाचे कर्तव्य सांगतात. हा अज्ञानी या जन्मात ज्या असंग वागण्याने तत्त्वज्ञ होईल तसेच ज्ञानाने अवश्य वागावे. अज्ञानाला ज्ञानी करण्याशिवाय त्याला या जगात कर्तव्य नाही. शास्त्र जरी सांगत नसले तरी संत जीवनमुक्तांसाठी विधी सांगतात. तेथे सक्रियाची लावावी, तेची एकी प्रशंसावी, निष्कर्मी ही दावावी आचरोनी. ज्ञानेश्वरी. रविदीप हिरे दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची या. तुकाराम महाराज. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. नामदेव महाराज. ही सर्व वचने सांगतात की संतांनी अज्ञानाला ज्ञानी करावेच. जनात वावरत असतानाही संतांची अनासक्ती व ज्ञान यांना जराही धक्का लागत नाही.
नटाचा भूमिकेशी प्रत्यक्षात काही संबंध नसतो, त्याप्रमाणे ज्ञानीपुरुषाचीही भूमिका असते. सारांश: कृतकृत्य झाल्याने तृप्त झालेला व जे मिळवायचे असते ते मिळवून तृप्त होणारा असे म्हणतो की त्याच्या म्हणजे ज्ञानाच्या तृप्तीमागे त्याच्या ठिकाणी सहज स्थिर झालेला निश्चय कसा असतो ते सांगतात. तृप्तिदीप प्रकरणाची अखेर आल्याचे हे चिन्ह आहे. आत्मरूप मीला मी प्रत्यक्ष व सतत जाणतो, म्हणून मी धन्य आहे, धन्य आहे. मला आनंदरूप ब्रह्माचे तेच मी असे सतत भान आहे. मी धन्य आहे, मी धन्य आहे. आता या परते उरले नाही काही, देहीच विदेही होऊन ठेलो. तुकाराम महाराज. या शब्दात श्री तुकाराम महाराज जीवनमुक्ताची धन्यता व्यक्त करतात. त्याचा परिणाम काय? आता मला संसार संबंधाचे दुःख जराही नाही, म्हणून मी धन्य आहे, धन्य आहे. स्वरूपाचे अज्ञान कोठेतरी निघून गेले, म्हणून मी धन्य धन्य आहे. संसार सत्य वाटतो तोपर्यंत अनुकूल प्रतिकूल भाव असतात. अनुकूल हवे वाटते व त्यामुळे सुखदुःख होत राहते. मी करता व भोगता आहे असे वाटते तोपर्यंत मानापमानादी सुखदुःखे होतात. स्वरूपाचे ज्ञान होऊन संसाररूप अज्ञान दूर झाले की सुख व दुःख काहीच नसते. तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिसत चारी खेळीमेळी, असे आनंदमय जीवन त्यांचे असते. कर्तव्य शून्य ज्ञानी. मला आता कोणतेही कर्तव्य नाही. मी धन्य धन्य आहे. जे मिळवायचे ते सर्व मी मिळवले आहे, म्हणून मी धन्य धन्य आहे. लौकिक व पारमार्थिक फळासाठी कर्तव्य असते. माझे लौकिक कर्म सुटले व परमार्थ सिद्ध झाल्याने कर्तव्य राहिले नाही. नित्य प्राप्त स्वरूपाची जणू फेरप्राप्ती हेही प्राप्तव्य लाभल्याने मी कृतार्थ आहे. माझ्या या तृप्तीला उपमा नाही. मी धन्य धन्य आहे. मला लाभलेली तृप्ती अन्य कोणत्याही तृप्तीसारखी नाही. मी धन्य धन्य आहे. व्यावहारिक तृप्ती ही नेहमीच सापेक्ष व तात्कालिक असते, त्यामुळे तिला उपमा देता येते. उदाहरणार्थ, चहा पिऊन मिळणारी तृप्ती कॉफी पिऊन मिळणाऱ्या तृप्तीप्रमाणे आहे. येथे आवडीप्रमाणे पदार्थ बदलल्यामुळे उपमा देणे शक्य झाले. तुका म्हणे सर्वोत्तमा, तुझं काय द्यावी उपमा? यानुसार आत्मतृप्तीला मात्र उपमा नाही. स्वतःच्या शुद्ध पुण्याचे स्मरण. वा रे वा, केवढे हे आमचे शुद्ध पुण्य! आमच्या पुण्याईचे असे निरंकुश तृप्ती हे कायमचे फळ मिळाले. अहो, आम्ही मोठे भाग्यवान आहोत. अशा पुण्य संपदेचे स्वामी झालो. जगातील सर्व पुण्यवंताच्या वतीने हे बोलणे आहे. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, मग माते जेणे पाविजे, ते शुद्ध पुण्य. ज्ञानेश्वरी. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. तुकाराम महाराज. असे या पुण्याच्या फळाविषयी संत सांगतात. सत्शास्त्र व सद्गुरूचे स्मरण. धन्य धन्य ते शास्त्र, धन्य धन्य ते श्री गुरु, धन्य धन्य ते ज्ञान आणि धन्य ते आत्मसुख. शुद्ध पुण्य, सत्शास्त्र, सत्शास्त्र सांगणारे श्री गुरु, त्यांच्या कृपेने होणारे आत्मज्ञान व त्याचे शाश्वत फळ म्हणजे आत्मसुख, असा क्रम गेल्या 2 श्लोकात सांगितला आहे. हा क्रम सतत लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ग्रंथकर्ते श्री भारती तीर्थ या प्रकरणाचे उपसंहारपूर्वक फल सांगतात. जे बुद्धिमान या तृप्तिदीपाचे यथार्थ अध्ययन करतात ते ब्रह्मानंदात अखंड दुंबत राहून सतत तृप्त राहतात. आत्मानं चेद विजानीयात या श्रुतीने आरंभ केलेले हे प्रकरण तृप्ती या अखेरच्या भूमिकेत परिणत होऊन समाप्त झाले. प्रकरण 8. कूटस्थ दीपहा. कूटस्थाच्या वाटणाऱ्या पण वास्तविक चिदाभासाच्या असणाऱ्या अज्ञानापासून तृप्तीपर्यंतच्या 7 अवस्था तृप्तिदीप प्रकरणात सांगून झाल्या. आता कूटस्थाचे स्वरूप सांगितले जात आहे. आकाशात प्रकाशणाऱ्या सूर्याचा प्रकाश भिंतीवर पडल्यावर पुन्हा त्याच भिंतीवर कोणी आरशाने सूर्यप्रकाश परावर्तित करून प्रकाश टाकावा, त्याप्रमाणे कूटस्था करून प्रकाशित केलेला देह बुद्धीतील चिदाभासाकडून पुन्हा प्रकाशित होतो. भिंतीवर सामान्य सूर्यप्रकाश असून आरशातून परावर्तित होऊन भिंतीवर पडलेला कवडसा हा विशेष प्रकाश होय. त्याप्रमाणे कूटस्थ चैतन्याचा ज्ञानप्रकाश सर्व शरीरभर व्यापून राहतो व शिवाय बुद्धीमधील चिदाभासानेही शरीर प्रकाशित होते.
पुढील 75 श्लोकात याच विषयाचे स्पष्टीकरण आहे. हे प्रकरण मुमुक्षुने चांगले समजून घ्यावे. सूर्याचा परावर्तित प्रकाश स्पष्ट दिसतो. सामान्य सूर्यप्रकाशही तेथे दिसतोच. अनेक आरशातून अनेक परावर्तित प्रकाश भिंतीवर पडल्यावर अशा प्रकाशातील अंतरांमध्ये सामान्य सूर्यप्रकाश स्पष्ट दिसतो. त्याचप्रमाणे हे प्रकाश नंतर नसले तरी तो प्रकाश दिसतोच. भिंतीवर सामान्य सूर्यप्रकाश असतो. त्याच भिंतीवर अनेक आरशातून अनेक कवडसे पाडता येतात. कवडसे एकमेकांना लागून नसल्याने त्यांच्यामधील भिंतीवर सामान्य सूर्यप्रकाशही दिसतोच. कवडसे पाडणे थांबवले तरी सामान्य प्रकाश दिसतो. त्याचप्रमाणे चिदाभासासह असलेल्या बुद्धीच्या अनेक वृत्तीतील किंचित अंतर म्हणजे संधी किंवा वृत्ती नसणे या सर्वांना प्रकाशित करणारा कूटस्थ त्यांच्याहून वेगळा आहे. मोबाईल फोनच्या बाबतीत तो क्रियाक्षम म्हणजे ॲक्टिवेट करण्याची भाषा वापरतात. त्याचप्रमाणे चिदाभास बुद्धीला ज्ञानक्षम करतो. ती ज्ञानक्षम झाल्याने विषय, स्मरण, तर्क इत्यादी अनेक कारणांनी बुद्धीत विचार तरंग म्हणजे वृत्ती उठतात. 2 तरंगामध्ये अतिसूक्ष्म कालाचे अंतर म्हणजे संधी असते. तरंगाची उत्पत्ती, स्थिती व लय असे 3ही झाल्यावर दुसरा तरंग उठण्याआधी जो निमिषार्ध असेल त्यात कूटस्थाचा सामान्य प्रकाश असतो. ज्याप्रमाणे भिंतीवरील सामान्य सूर्यप्रकाश व कवडशाचा प्रकाश या दोन्हीतही मूळ सूर्यप्रकाशच असतो, त्याप्रमाणे 2 वृत्तींमध्ये संधीची अवस्था असताना व वृत्ती तरंग उठलेला असताना अशा दोन्ही स्थितीत मूळ कूटस्थाचाच ज्ञानप्रकाश असतो. मात्र वृत्ती ज्ञान हे विशेष ज्ञान म्हणजे कवडसा असून वृत्तीविरहित अवस्थेत सामान्य ज्ञान म्हणजे सूर्य असते असे लक्षात घ्यावे. या सामान्य ज्ञानामुळेच वृत्तीज्ञान उत्पन्न होऊन ते नष्ट झाल्याचे लक्षात येते. म्हणून वृत्तीज्ञान व ते नसताना असलेले सामान्य ज्ञान या दोन्हीचे प्रकाशन करणारा कूटस्थ या दोघांहून वेगळा आहे. देहाबाहेरील ज्ञानातही दोघांचा वाटा असतो. घटाचा आकार घेतलेल्या बुद्धीतील चिदाभास हा त्या घटाचे ज्ञान करून देतो. पण घटाचे होणारे ज्ञान मात्र असलेल्या ज्ञानामुळे म्हणजे ब्रह्मचैतन्यामुळे होते. येथे हे नीट समजावून घेणे जरूर आहे. ज्ञानाच्या क्रमविकासाचे 2 अत्यंत सूक्ष्म पदर येथे दाखवले आहेत. चिदाभासासह असलेली अंतःकरण वृत्ती डोळ्यातून बाहेर पडून घटापर्यंत म्हणजे कोणत्याही ज्ञेयापर्यंत पोहोचते. तेथे ती घटाच्या आकाराची होऊन त्या घटावरील अज्ञानाचे आवरण दूर करते. पाणी जसे आळ्याच्या आकाराचे होते तशी वृत्ती व वृत्तीसह असलेला चिदाभास पदार्थाच्या आकाराचा होतो. वृत्तीने त्यावरील नाहीपणाचे अज्ञान दूर केल्यावर हा घट असे ज्ञान त्या साभास वृत्तीला म्हणजे बुद्धिवृत्तीतील चिदाभासाला होते. पण मला घटाचे ज्ञान झाले हे ज्ञान अंतःकरणाने मर्यादित झालेला व्यापक ब्रह्मचैतन्याच्या म्हणजे कूटस्थाच्या अधिष्ठानावर होते. कारण या अधिष्ठानाशिवाय चिदाभासाला अस्तित्व नसते. तेव्हा ज्ञान होण्यासाठी बुद्धिवृत्ती व तिच्यातील चिदाभास यांची आवश्यकता आहे. पण ते ज्ञान होणे मात्र कूटस्थाच्या अधिष्ठानावरच होते. दिसलेला घट तो दिसण्याच्या आधीपासून तेथेच असतो, पण त्याला वृत्तीने व्यापेपर्यंत तो दिसत नाही. उदाहरणार्थ, एखादी वस्तू समोर असली तरी तिच्याकडे लक्ष जाईपर्यंत म्हणजे तिला अंतःकरण वृत्तीने व्यापेपर्यंत ती दिसत नाही. यालाच या वस्तूवरील अज्ञानाचे आवरण म्हणतात. आता ह्याचे स्पष्टीकरण. बुद्धीचे काम सुरू होण्यापूर्वी हा घट जणू तो नाही अशा रूपाने माहीत होता व नंतर त्याचा तो आहे असा आहेपणाही ब्रह्माच्याच सत्तेवर कळला. या नाहीपणाचे ज्ञानही ज्ञानरूप ब्रह्माच्या सत्तेवर होते असा त्यात फरक आहे. नाहीपणा ब्रह्माच्या अधिष्ठानामुळेच कळतो. पुढे वृत्तीचे काम सुरू झाल्यावर त्याचा कळणारा आहेपणासुद्धा त्याच्याच सत्तेवर कळतो. म्हणून अज्ञान व वृत्तीज्ञान या दोन्हींना ब्रह्माचेच अधिष्ठान आहे. एकच घट अज्ञात व ज्ञात असा दोन्ही कसा? भाला किंवा सोयीच्या टोकाप्रमाणे चिदाभास पुढे असलेली बुद्धिवृत्ती हेच ज्ञान होय. स्वतःला काही न कळणे हे अज्ञान होय. त्यांच्याशी संबंध आलेला घट 2 प्रकारचा मानला जातो. सुई ही बुद्धिवृत्ती आहे तर तिच्या टोकावरील चिदाभास ज्ञान आहे. दोन्ही मिळून वृत्तीज्ञान होते. अनादी, भावरूप, अनिर्वचनीय
व ज्ञान होऊ न देणारे अज्ञान बुद्धीत राहते. बुद्धिवृत्तीत चिदाभास टोकावर राहतो. कोणत्याही पदार्थाचे ज्ञान अंतःकरण वृत्ती व त्यातील चिदाभास या दोहोंच्या सहाय्याने होते. पण घट नाही असे ज्ञान फक्त बुद्धीच्या संदर्भाने, तर घट आहे असे ज्ञान बुद्धी व चिदाभासाच्या संदर्भाने होते. म्हणून घट दोन्हीचा विषय होतो. आता शंका विचारली आहे, हा घट या ज्ञानाला पुन्हा ब्रह्माचे अधिष्ठान कसे? माहीत नसलेला घट जसा ब्रह्माकडून प्रकाशित होतो तसाच माहीत असलेला घट प्रकाशित होत नाही काय? कारण जाणपणा निर्माण होताच चिदाभासाचा पूर्ण क्षय होतो. घट समजला नाही हे ज्ञान ब्रह्माच्या प्रकाशातच होते. मग घट समजला हेही ज्ञान तसेच का होणार नाही? जेव्हा हा घट असे ज्ञान होत नाही तेव्हा चिदाभासाला कामच नसल्याने घटाचा नाहीपणा ज्ञानरूप ब्रह्माच्या अधिष्ठानाशिवाय कसा कळेल? कारण चिदाभास वृत्तीसह पदार्थाकार झाल्यावर त्या पदार्थाने मर्यादित केलेल्या चैतन्याशी एकरूप होऊन त्या पदार्थाचे प्रत्यक्ष ज्ञान करून देणे एवढेच काम करतो. ज्या क्षणी हा घट असे ज्ञान होते त्या क्षणी काम संपल्याने चिदाभास निवृत्त होतो. मला घट कळला हे ज्ञान ब्रह्माच्या अधिष्ठानावर होते. येथे मी हा प्रमाता म्हणजे जीव आहे. चिदाभास ज्या क्षणी पदार्थातील चैतन्याच्या म्हणजे प्रमेय चैतन्याच्या आकाराचा होतो त्यालाच प्रमा चैतन्य म्हणतात. त्या क्षणी चैतन्य हे एकरूपच असल्याने प्रमात्याला म्हणजे प्रमातृ चैतन्य ज्ञान होते. पण प्रमाता मी असल्याने मला घट कळला अशा स्वरूपात हे ज्ञान ब्रह्माच्या अधिष्ठानावर होते असे म्हटले जाते. हे ज्ञान चिदाभासाला निवृत्त करते, कारण हा घट हे ज्ञान करून देणे एवढेच चिदाभासाचे कार्य आहे. घट नाही या त्याच्या अज्ञानपणाला उत्पन्न करण्यास घटविषयक अज्ञान पुरेसे आहे व घट आहे हे ज्ञान उत्पन्न करण्यास बुद्धी पुरेशी आहे. चिदाभासाची काय गरज? त्याचे उत्तर, चिदाभासापासून असलेल्या बुद्धीकडून ज्ञातपणा उत्पन्न होत नाही. कारण तसे नसते तर बुद्धी व विकार होणारी माती यात फरक काय आहे? बुद्धी भौतिक पदार्थ असल्यामुळे ती अचेतन आहे. तिला ज्ञातपणा म्हणजे ज्ञान होण्याची योग्यता असणे हे निर्माण करणे शक्य नाही. प्रत्येक भौतिक पदार्थ विकारशील असतो. त्यामुळे तत्वदृष्ट्या माती व बुद्धी यात फरक नाही. चिदाभासाने बुद्धीला ज्ञानक्षम केल्यावरच बुद्धीला ज्ञान उत्पन्न करता येते. केवळ बुद्धीने पदार्थास व्यापून त्याचे ज्ञान होत नाही. मडक्याला मातीचा लेप लावल्यावर त्या लेपाने मडके जाणले असे कोणी म्हणत नाही. त्याचप्रमाणे केवळ बुद्धीने व्यापलेल्या घटाने बुद्धीला ज्ञान होत नाही. एका अचेतनाला दुसऱ्या अचेतनाचे ज्ञान कसे होईल? म्हणून केवळ बुद्धीने घट व्यापला असता त्याचे ज्ञान बुद्धीला होत नाही. तात्पर्य, केवळ बुद्धीला ज्ञान उत्पन्न करण्याचे सामर्थ्य नसल्याने घटावर चिदाभास रूप फल उत्पन्न होते. हा ज्ञातपणा म्हणून ओळखला जातो. ब्रह्मचैतन्य हे फल नव्हे, कारण प्रमाणापूर्वी ते असते. बुद्धी अचेतन असल्याने ती स्वतःच्या बळावर घट जाणू शकत नाही. बुद्धिवृत्तीच्या टोकावरील चिदाभासाला हा घट असे ज्ञान होते. हा ज्ञातपणा घटावर जेव्हा हा घट या रूपाने निर्माण होतो तेव्हा त्याला डोळा या प्रमाणाचे फल असे म्हणतात. डोळ्यातून साभास वृत्ती घटापर्यंत जाते. पण त्याच्या आधीपासूनच ब्रह्मचैतन्य तेथे असतेच, कारण चैतन्य हे सर्वत्र सदा सम आहे. त्यामुळे प्रमाणाद्वारे नंतर उत्पन्न होणारे फल हे ब्रह्मचैतन्य असू शकत नाही. बाहेरील पदार्थ जेव्हा प्रमाणाने, उदाहरणार्थ चक्षु, त्याने कळतो तेव्हा ज्या संविताला फळ असे नाव मिळते तीच येथे वेदांतशास्त्रात वेदांत वाक्यरूप शब्दप्रमाणाने जाणावयाचा विषय आहे. जे आत्मस्वरूपाहून वेगळे व प्रमाणांनी कळणारे ते पराक. आत्मा कूटस्थ व अमूर्त आहे. त्याहून जे वेगळे ते ह्यानं त्या प्रकाराने कळते किंवा जाणवते. जे जे हे म्हणून कळते ते ते सर्व अचेतन आहे. ते पराकमध्ये मोडते. हे, ही, हा या रूपाने इदंता कळणारे शब्दादी प्रमाणांनी कळते म्हणून त्याला प्रमेय म्हणतात. आत्म्याहून वेगळा असणाऱ्या व प्रमाणांनी कळणाऱ्या प्रमेय रूपामध्ये असा होतो. ही प्रमेय रूपे किंवा पदार्थ चैतन्याला मर्यादित म्हणजे अविच्छिन्न करतात. या पदार्थावच्छिन्न चैतन्यातील संवित म्हणजे चैतन्यरूप संवित फलरूपाने असते. त्या संवितचा
प्रमिती रूपाने अभ्यास करणे हा अद्वैत वेदांत शास्त्राचा हेतू आहे. प्रमाण म्हणजे ज्ञानेंद्रिय, प्रमेय म्हणजे ज्ञेय, प्रमाता म्हणजे ज्ञाता जीव आणि प्रमिती म्हणजे जीवाला होणारे ज्ञान. यातील ज्ञाता जो जीव त्याला साभास अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे प्रमातृ चैतन्य म्हणतात. ब्रह्माच्या अधिष्ठानावर अविद्येमध्ये बदल झाला की अंतःकरण नावाचा विवर्त तयार होतो. सूक्ष्म पंचमहाभूतापासून अंतःकरण तयार होत असल्याने ते अत्यंत स्वच्छ असते. त्यामुळे त्यात आत्मप्रकाश म्हणजे चिदाभास फाकतो. जे जे सूक्ष्म पांचभौतिक असते ते ते अतिसूक्ष्म घटकांचे म्हणजे सावयव असते व त्यामुळे व्यापक असते. अंतःकरण वृत्ती जेव्हा डोळ्यातून बाहेर पडून पदार्थांना व्यापते तेव्हा ती देहात असतेच, पण ज्ञेय पदार्थ व देह यांच्यामधील अवकाशातही वृत्तीरूपाने असते आणि ज्ञेयालाही म्हणजे विषयाला व्यापून राहते. थोडक्यात वृत्ती ही त्रिपुटीला व्यापून असते. या व्यापकतेतून पुढील संकल्पना तयार होतात. 1. कर्ता, ज्याला अहंकार म्हणतात, तो अंतःकरणाचा देहात राहणारा भाग. 2. वृत्तीज्ञान, देह व विषय यांच्यामध्ये राहणारा भाग. 3. अभिव्यक्ती योग्यता, विषयास व्यापून राहणारा भाग. या योग्यतेमुळे म्हणजे क्षमतेमुळे विषयाचे ज्ञान होण्याची क्रिया घडते. म्हणून अभिव्यक्ती योग्यता म्हणजे ज्ञान होण्यास योग्य असणे. अंतःकरणात व्यक्त झालेले चैतन्य एकच असले तरी ज्यात ते व्यक्त होते ते अंतःकरण 3 प्रकारचे असल्याने चैतन्यही 3 प्रकारचे होते. 4. प्रमाता, कर्ता म्हणवणारे अंतःकरण चैतन्य म्हणजे प्रमातृ चैतन्य. 5. प्रमाण, ज्याने जाणण्याची क्रिया होते ते चैतन्य म्हणजे प्रमाण चैतन्य. प्रमिती, अभिव्यक्ती योग्यतेतील अंतःकरणयुक्त चैतन्य, प्रमा किंवा प्रमिती चैतन्य. अभिव्यक्ती योग्यता 2 बाजूनी असते, 1 विषय आणि 2 अंतःकरण. प्रमेय, ज्या पदार्थाबद्दल अज्ञान आहे तो पदार्थ व्यापणारे ब्रह्मचैतन्य म्हणजे प्रमेय चैतन्य. आणि फल म्हणजे वरील ब्रह्मचैतन्याचे ज्ञान. हा सर्व प्रकार माहीत नसल्याने ब्रह्मचैतन्यच फल आहे असे वाटते. म्हणून हा श्लोक व आधीचा श्लोक यात विरोध नाही. सदर वार्तिकाचे तात्पर्य, या वार्तिकाने चैतन्याशी केवळ सारखेपणा असतो एवढेच सांगायचे आहे. ब्रह्म व चिदाभास वेगळे आहेत. बुद्धिवृत्ती, आभास व घट यांच्या समुदायाला ब्रह्मचैतन्य प्रकाशित करते, पण चिदाभासाला केवळ कुंभाचे प्रकाशन करणे हे एकच फल असल्यामुळे त्याने एका घटाचे ज्ञान होते. बुद्धिवृत्ती, आभास व घट या तिन्ही जे ब्रह्मचैतन्य व्यापून असते त्यामुळेच त्याचे ज्ञान म्हणजे प्रकाशन होते. ज्ञान होताना वृत्ती व्याप्तीमुळे वृत्तीबरोबरच वृत्तीतील चिदाभास घटाच्या म्हणजे प्रमेयाच्या आकाराचा होऊन तेथील चैतन्याशी एकरूप होतो व घटज्ञान होते. म्हणून घटाच्या ज्ञानासाठी चिदाभास पुरेसा असला तरी बुद्धिवृत्ती व आभासाचे प्रकाशन ब्रह्मचैतन्याशिवाय होत नाही. म्हणजे चिदाभासही ब्रह्मप्रकाशित आहे, खरे तो कुटस्थच आहे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.